आवाज का कमी येतोय कळत नाही मला. बघून टाळ्या काय तुम्हाला विसरत काय मला समजेना. बरं आज खरंच विसरू शकता कारण आज महिलांचा दिवस आणि निवेदक थोडीशी असं वाटतंय. पण काही तांत्रिक अडचणीमुळे ज्या आपल्या महिला निवेदिका होत्या त्या येऊ शकल्या नाही, त्यामुळे झटकेपट छू असं केलंय मला. त्यामुळे आज मी तुमच्या भेटीसाठी आलोय, बाकी काही नाही. एकदा जे मान्यवर आहेत त्यांना मी आता सन्मानित करण्यासाठी रंगमंचावर बोलवणार आहे. कारण आपला वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमासाठी येणं ह्या सुद्धा प्रेम दिसून येतं आणि हेच प्रेम गेले 7 वर्ष टिकून आहे आणि ईश्वराच्या कृपेने हे प्रेम असंच पुढे राहावं ही खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे. कारण देव म्हणावं तर फक्त महाराजांनाच म्हणावं आणि आज आपला कार्यक्रम जो आपण इथे करत आहोत ते सुद्धा छत्रपती शिवाजी तलावच आहे. त्यामुळे ज्या कार्यक्रमासाठी आपण ज्या ज्या मान्यवरांना बोलवलंय त्या मान्यवरांची मी नावं घेतो. आपण नक्कीच त्यांचा उत्साह आपल्याला वाढवायचा आहे आणि त्यांच्यासाठी कौतुकाची थाप म्हणून आपल्याकडून या टाळ्यांच्या रूपात जरा आवाज येऊच द्या. चला तर मग आजच्या कार्यक्रमाला आपले लाभलेले सतीश अधिकारी मी आपल्या व्यासपीठावर बोलण्याची विनंती करतो. त्याचप्रमाणे कल्पिताताई, त्याचप्रमाणे नम्रताजी राणे आपण सुद्धा यायचंय. प्रकाश भाई आपण सुद्धा यायचंय. आणि मगाशी आपण ज्यांचं नाव घेतलं आणि म्हटलं की आपल्या ताई म्हणजे राजभोज ताई, धनश्री ताई, प्रोफेसर आपण सुद्धा यायचं. ताई आपल्या प्रोफेसर आहेत, आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून अग्रेसर असणाऱ्या आणि प्रत्येकाला शिक्षित करणाऱ्या आपल्या ताई आहेत. आणि मी अर्थात दादांना विसरलो तर कार्यक्रम पुढे जाईल कसा. अनिल दादा आणि दादा राजभोज आपल्या सुद्धा व्यासपीठावर यायचंय. कारण बघा मी तुम्हाला ह्याचसाठी बोलवतोय कारण हे नाहीये की आपण फ्रंटला यावं. कारण हे आहे की या कार्यक्रमाच्या पाठी कोण कोण असतं त्यांना सुद्धा आपण सगळ्यांना आपण सुद्धा यायचंय. जरा जोरदार टाळ्या संपूर्ण मान्यवरांसाठी होऊन जाऊ द्या. मी सर्वांना विनंती करतोय की कार्यक्रमासाठी आपण आपले 2-2 शब्द व्यक्त करायचे. कारण हा कार्यक्रम काहीतरी आगळा वेगळा आहे. प्रत्येकाच्या भावना या कार्यक्रमात दडलेल्या असतात. म्हणून ही रेट्रो थीम आपण खास करून महिला वर्गांसाठी आणि मान्यवरांसाठी डिझाईन केली. तर ही थीम आपल्याला कशी वाटली हे आपण आपल्या शब्दात मांडायचं आहे. मी सुरुवात करतो सतीश भाईंकडून. कारण आवाज आणि शब्दफेक हे प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणार आहे. सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या जीवनामध्ये एक अतिशय आनंदाचा क्षण घेऊन येणारा आजचा हा दिवस तुमच्या जीवनामध्ये रोज रोज यावा अशा अगदी मनापासून शुभेच्छा देतो. आणि कार्यक्रमाचं मी बोलेनच, पण मी खरं सांगतो की खूप वर्षानंतर मी स्वतः एवढा चांगला कार्यक्रम बघितला आहे की ज्याचा मला प्रचंड आनंद झालेला आहे. आतापर्यंत मी बरेच ठिकाणी कार्यक्रमाला जायचो, त्यावेळेला कार्यक्रमाला मी ऐकायचो की म्हणजे माझं दृश्य काय असायचं तर मुलं काहीतरी कार्यक्रम करतायत आणि आई तो कार्यक्रम बाहेरून पाहायची. आज नेमकं उलटं झालंय की आई कार्यक्रम करते आणि मुलं बाहेरून बघतायत. आणि इतकी समरसून आई नाचते, इतकं सुंदर छान पद्धतीने एक्सप्रेशन देत आहेत. खरोखर सांगतो की एका गाण्यामध्ये म्हटल्याप्रमाणे अपनों पे भरोसा है तो एक डाव लगा दे. प्रत्येकाने इतक्या जिगरीनं इतक्या मनापासून त्या गाण्यामध्ये कार्यक्रमामध्ये उतरल्या होत्या की खरोखरच म्हणजे सांगतो की मी खूप खूप आनंद घेतला या कार्यक्रमाचा. आणि खरं म्हणजे असंच आपल्या आयुष्यातले एक क्षण आपल्याला जगायचे, उपभोगायचे, वेचायचे. एक अतिशय छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यामधलं काय महत्त्वाचं की आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला शक्य असेल त्या त्या वेळेला आनंद उचलला पाहिजे. आज ह्या व्यासपीठावर मी तुम्हाला सांगतो हे व्यासपीठ दिसेल छोटं व्यासपीठ आहे, पण मला खूप मोठा आनंद देणारा हा व्यासपीठ आहे. आणि म्हणून या व्यासपीठाच्या धन्यवाद देत असताना तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक लच्छी आणि एक तिची आजी अशा दोघी जण एका डोंगरावर राहत असतात. एक छोटीशी मुलगी असते लच्छी नावाची आणि तिची आजी अशा डोंगरावर एका छोट्याशा घरात राहत असतात आणि आपलं पोटापुरतं कमवायच्या आणि मस्तपैकी सुखाने नांदायच्या. एक दिवस काय होतं की एक अचानक मोर येतो आणि तो मोर त्याच्या अंगणामध्ये नाचायला लागतो. त्या मोराचा नाच बघून ती लच्छी एकदम खुश होते, आनंदाने नाचायला लागते. आणि मग मोर निघून गेल्यानंतर मग त्याची सगळी पिसं वगैरे गोळा करते आणि त्याचा एक छान पिसारा करून नाचायला आनंदित होतो. तो मोर दुसऱ्या दिवशी पण येतो. दुसऱ्या दिवशी मोर आल्यानंतर आता लच्छीची भीड चेपलेली असते, ती पुन्हा त्या
मोराजवळ जाते आणि त्या मोराकडे बरोबर मोरासोबतच नाचायला लागते. हा सिलसिला खूप दिवस चालू राहतो आणि अचानक एक दिवस मोर यायचा बंद होऊन जातो. लच्छी हिरमुसते, लच्छी नाराज होते, लच्छी दुःखी होते. पण त्यावेळेला लच्छीची आजी तिला सांगते की हे बघ, एखाद्या वेळेला आपल्याकडे मोर आला, आपण नाचलो, हे ठीक आहे, पण कधी काळी जर आपल्या आयुष्यातला तो मोर आला नाही तर आपणच मोर होऊन नाचायचं, आपणच आनंदी होऊन नाचायचं. आपल्या जीवनामध्ये हा आनंदाचा मोर निर्माण करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्येच आहे. आणि त्यामुळे ह्या महिला ज्यावेळेला सगळ्या नाचत होत्या, त्या ज्या पद्धतीने नाचल्या, ज्या पद्धतीने त्याने स्टेज केला, ज्याने एक्सप्रेशन दिलं, त्यांनी कोऑर्डिनेशन केलं, ज्या पद्धतीने त्यांचं कोरिओग्राफी झाली होती, सगळं बघून मला खरोखर वाटलं की किती चांगल्या पद्धतीने त्यांच्या जीवनात आनंद निर्माण झालाय. आणि आईच्या मनात जर आनंद निर्माण झाला तर त्या संपूर्ण घराच्या, त्या कुटुंबाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होण्याला कसलीच अडचण होणार नाही. आणि म्हणून इतक्या चांगल्या प्रकारची कल्पना आणि चांगल्या प्रकारचं सादरीकरण आणि त्याच्या मागे ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्व कलाकारांचं, त्यांच्या मागच्या दिग्दर्शकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ह्या ठिकाणी आम्हाला आलेल्या सगळ्या पाहुण्यांना आपण बोलावलं आणि आम्हाला हा आनंद उपभोगण्याची संधी दिली, म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देऊन आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.